नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. दूधगंगा नदीपात्रात आंघोळीला गेलेल्या जिल्हा बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यावर मगरीचा जबरदस्त हल्ला. पायाला धरून पाण्यात उडत नेलं. दूधगंगा नदीपात्रात आंघोळीला गेलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त कर्मचारी लक्ष्मण कलगी वय 59 यांच्यावर मगरीने जबरदस्त हल्ला केला. उपचार सुरू करण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दत्तवाड तालुका शिरोळ इथं घडली. आज सकाळी या घटनेनं दत्तवाड गाव व दूधगंगा काठ गलबलून गेला. लक्ष्मण कलगी हे नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत सकाळी दूधगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. सर्वजण आंघोळ करून वर आले, मात्र कलगी हे टॉवेल घेण्यासाठी नदीकाठाकडे जात होते. त्याचवेळी अचानक पाण्यात दबाव धरून बसलेल्या मगरीनं त्यांच्या पायाला जबर चावा घेत पाण्यात ओढून नेलं. ही घटना अगदी विद्युत वेगानं घडली. त्यांच्यासोबत असणाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत मगरीने त्यांना खोल डोहात ओढून नेलं होतं. त्यामुळे त्यांचे सोबतीही भांबावून गेले. त्यांनी तातडीनं घटनेचा वृत्तांत गावात कळवला. त्यानंतर लोक दूधगंगा काठावर मोठ्या संख्येने जमले. त्वरित मदत कार्य सुरू करत काही वेळातच कलगी यांना नदीतून बाहेर काढलं. त्यावेळी ते गंभीर जखमी अवस्थेत असूनही बेशुद्ध होते. तत्काळ दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान दूधगंगा नदी परिसरात मगरींच्या वाढलेल्या हालचालींचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. येथील ग्रामस्थांनी नदीकाठ परिसरात जाळी, सूचना फलक आणि सुरक्षेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रशासनानं तातडीनं दक्षता घेऊन अशा अपघातांना आळा घालावा अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जाते. या दुर्दैवी घटनेनं दत्तवाड परिसरात शोककळा पसरली. कलगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.